नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य परिवहन महामंडळातील बदली प्रक्रियेत झालेल्या कथित अन्यायाविरोधात शेवगाव आगारातील चालक गणेशदीप भगवान चेमटे यांनी पत्नी चंद्रकला चेमटे यांच्यासह सोमवार दिनांक 22 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. बदली प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. चेमटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार शेवगाव आगारात कार्यरत असताना एका महिला वाहकासोबत झालेल्या वादानंतर त्यांची पाथर्डे आगारात बदली करण्यात आली होती. त्यानंतर नियमानुसार परस्पर बदली प्रक्रियेद्वारे ते पुन्हा शेवगाव आगारात रुजू झाले. मात्र काही दिवसातच कोणतेही ठोस कारण न देता त्यांनी पुन्हा पाथर्डे आगारात कार्यमुक्त करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित महिला वाहक राजकीय प्रभावाचा वापर करून प्रशासनावर दबाव आणत असल्याचा तसेच एसटी बँकेच्या संचालक पदाचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप चेमटे यांनी केलाय. मी कर्करोगासारख्या गंभीर आजारातून सावरत असून माझ्यावर झालेला अन्याय असह्य आहे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. माझे नाव गणेशदीप भगवान चेमटे, राहणार शेवगाव, गाव शिंगोरी, तालुका शेवगाव. शेवगाव आगारात चालकपदी काम कार्यरत आहे. तरी माझी बदली पाथर्डी आगारातून दिनांक 7/1/2026 रोजी शेवगाव आगारात आपसापसात बदली करून शेवगाव आगारात हजर झालो होतो. तरी संज्ञा नरहरी दैफळे या वाहकाने माझी तोंडी तक्रार आमच्या DC साहेबाकडे आणि MD साहेबाकडे केली. तोंडी तक्रारीवरून माझी बदलीची ऑर्डर 21/7/2026 रोजी पाथर्डी आगारात करण्यात आली. तर ही झालेली बदली माझ्यावर अन्यायकारक आहे आणि मी कॅन्सरची रजा 1.5 वर्षापासून भोगून मी कामावर हजर झालो होतो. मी कॅन्सरग्रस्त पेशंट असून माझ्यावर जो झालेला अन्यायकारक बदली आहे ही ताबडतोब रद्द झाली पाहिजे. माझी बदली शेवगाव आगारात झाली पाहिजे. तिची झालेली बदली शेवगाव आगारातून रद्द करण्यात यावी. ती श्रीरामपूर आगारातून शेवगाव आगारात आलेली होती. तरी तिची बदली शेवगाव आगारात झाल्या असता मी कुठल्याही प्रकारचं तिच्यावर हे ऑब्जेक्शन घेतलं नाही. तरी तिने माझी बदली शेवगाव आगारातून पाथर्डी आगारात केली. ही बदली अन्यायकारक आहे. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे उपोषण चालूच ठेवणार आहे.